जय भवानी। भारत माता की, भारत माता की जय श्री राम, जय श्रीराम। दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज भाऊबीज आहे आणि आमच्या लाडक्या बहिणींनी भाऊबीज साजरी केली आहे। माझ्या सर्व लाडक्या बहिणींना भाऊबीज आणि दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। आणि लाडके भाऊ पण आहेत, लाडक्या भावांना पण खूप खूप शुभेच्छा। सगळ्यांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा। ही दिवाळी सर्वांना सुखाची, समृद्धीची, आनंदाची आणि आरोग्यदायी जावो अशा मनापासून शुभेच्छा। आपण इकडे दिवाळी साजरी करतोय, सण उत्सव आपले साजरे करतोय आणि काही ठिकाणी थोडं पुराचं दुःखाचं सावट आहे, परंतु त्या शेतकऱ्यांना बळी घालण्याला देखील आपण वाऱ्यावर सोडलं नाही। त्यांच्या पाठीशी देखील आपलं सरकार पूर्णपणे खंबीरपणे उभं राहिलं आणि म्हणून त्यांची दिवाळी देखील आपण काळी होऊ दिली नाही। आणि म्हणून बळीराजाच्या घरी देखील आणि आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो। तिथं खास करून हा जो काही दहिसर फेस्टिवल, दहिसर रिव्हर, आपला रिव्हर फेस्टिवल पहिल्यांदा पासून आणि खरं म्हणजे 5 वर्षापासून तुम्ही हा साजरा करता आणि आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की ही दहिसर नदी त्याचं पुनर्जीवित झालं पाहिजे आणि ती प्रदूषण मुक्त झाली पाहिजे। या दहिसर नदीला पूर्वीचे दिवस आले पाहिजे, म्हणजे स्वच्छ पाणी वाहताना आपल्याला दिसलं पाहिजे, ही आपली जी काय अपेक्षा आहे। आणि यासाठी आपल्या शीतलताई म्हात्रे हा दहिसर रिव्हर फेस्टिवल आयोजित 5 वर्षापासून करतात। मला वाटतं यावर्षी मला येण्याचा योग मिळाला आणि नदी प्रदूषण मुक्त करणं, नदीचं शुद्धीकरण करणं, नदी पुनर्जीवित करणं हे काळाची गरज आहे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील। आणि म्हणून मी इथं आल्यानंतर मला समजलं की आपण एक एसटीपी सुरू केला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या एसटीपीचं काम सुरू होणार आहे। त्यामुळे घाण प्रदूषित पाणी नदीत जाणार नाही आणि त्याचबरोबर साबरमती रिव्हरफ्रंटच्या धर्तीवर तुमचं दहिसर नदीचं रिव्हरफ्रंट, दहिसर रिव्हरफ्रंट देखील झालं पाहिजे अशा प्रकारची आपली अपेक्षा आहे। आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मुंबई महापालिकेला सांगून 180 कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहे। मला आठवतही नाही किती आपण मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षाच्या काळात किती निर्णय आपण घेतले आणि त्यातला हा सगळ्यात महत्वाचा नदी प्रदूषण मुक्त करणं हा मोठं सगळ्यात काम होईल। आणि म्हणून इथं किती दिवस झाले, 14 दिवस आहे, अगदी भक्तिगीतापासून क्लासिकल संगीतापर्यंत सगळे मेजवानी या ठिकाणी ही पर्वणी आहे। आणि म्हणून आपल्या सांस्कृतिक जो काही ठेवा आहे, आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, ते आपण पुढे नेण्याचं काम करतोय। खरं म्हणजे मला आठवत आहे की मी मुख्यमंत्री 2022 झालो त्यावेळेस सगळे सण उत्सव बंद होते, एकही सण सुरू नव्हता। पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला सण आला गोविंदाचा। मी गोविंदाचे निर्बंध हटवून टाकले, माझी मन मोकळेपणाने गोविंदा सुरू झाला, गणपती उत्सव सुरू झाला, नवरात्री झाला, दसरा, दिवाळी आणि मग कोविड पडून गेला। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की हे चांगलं काम आहे, नदी प्रदूषण मुक्त करणं आणि नदीकडचं सगळं सुशोभीकरण करणं। आणि मला वाटतं उद्यानाचं पण आपण घेतलं हे उद्यान सायकलिंग ट्रॅक आहे आणि
साबरमतीच्या धर्तीवर जर या ठिकाणी खरोखर नियोजन आपलं असलं तर मी आपल्याला सांगतो या रिव्हरफ्रंटसाठी विकासासाठी पैसे कमी पडू दिले जाणार नाही। शेवटी अनेक नद्या आपण प्रदूषण मुक्त करतोय। महाराष्ट्रामध्ये आपण हे भूमिका घेतलेली आहे, अभियान आपण सुरू केलेलं आहे आणि म्हणून मला वाटतं या ठिकाणी आपण घेतलेला जो काही एक फेस्टिवलचं त्याला स्वरूप तर आलंय। फेस्टिवल काय मोठा महाफेस्टिवल झालेलं दिसतंय। तिकडे नजर पोचत नाही तिथपर्यंत लोक या दहिसर रिव्हर फेस्टिवलचा आनंद लुटतात आणि खऱ्या अर्थाने हे चळवळ निर्माण झाली पाहिजे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नद्या प्रदूषण मुक्त झाल्या पाहिजे। एवढ्या लोकांचे जर हात लागले तर बघता बघता नदी प्रदूषण मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मी मुख्यमंत्री असताना डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केलं आणि डीप क्लीन ड्राईव्ह या नदीचं देखील आपल्याला करावं लागेल आणि तेव्हा खऱ्या अर्थाने या नदीचं मूळ रूप प्राप्त करा होईल आणि लोकांना चौपाटीसारखा त्याचा आनंद घेता येईल। मध्ये काय होत आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतोय। फेस्टिवल म्हणजे दहिसर रिव्हर फेस्टिवलच्या म्हणजे नदी प्रदूषण मुक्त करण्याच्या चांगल्या हेतू मुळे आपण हा फेस्टिवल सुरू केला आणि बघता बघता त्याला भव्य दिवस स्वरूप प्राप्त झालेलं आहे। आमदार प्रकाश सुर्वेकर आहे, पैसे काय कमी पडणार राम यादव सगळे इच्छाताई आहेत आणि विजयसरांनी देखील हा जिल्हा या लोकसेवेच्या जनसेवेच्या माध्यमातून निवडून काढला आणि म्हणून त्यांना देखील मी विनम्र अभिवादन करतो। तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। मगाशी आपल्या लाडक्या बहिणीकडे आले होते। लाडकी बहीण योजना आपण सुरू केली। काही लोक तेव्हाही अफवा पसरवत होते, बंद व्हावी म्हणून प्रयत्न करत होते। आताही अफवा पसरवत आहे ही लाडकी बहीण योजना बंद होणार, पण तुम्हाला मी सांगतो तुम्ही मला या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख दिलेली आहे, त्यामुळे लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही। सगळ्या कलावंतांचं मनापासून अभिनंदन आणि मनापासून तिथं काही तुम्हाला शुभेच्छा। आपले नाईक ब्रिज ब्रिज आणि सगळ्यांचं मनापासून टीमचं सगळ्या हर्षद कारकर आहे सगळ्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो। सगळ्या कलावंतांचं अभिनंदन करतो आणि एवढी गर्दी झालेली आहे त्यामुळे तुमच्या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे। तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन। पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद साहेब। आमचे